Good evening, dear student. Welcome to Shirsagar Digital Smart Coaching Value. So, in rotational dynamics, we completed that is the definition of circular motion. Again, that is the first type of circular motion, that is the uniform circular motion. Now, in part 3, we started that is the second one type of circular motion. It is called as non-uniform circular motion. Today we will complete it, that is the concept of non-uniform circular motion. We know that we completed the definition of non-uniform circular motion. The motion of an object along the circumference of circle with change in speed, with change in linear speed or change in angular speed, it is called as the non-uniform circular motion. This type of the definition we completed. Actually, in this concept we also completed that in the 3 points related to this, as well as one example related to this, that is the examples of the fan. Now, in today's class, we will explain that is the fourth one, that is the characteristics related to this non-uniform circular motion. In non-uniform circular motion, that is a linear velocity and corresponding to its angular velocity, it is actually change at every instant. This condition we have to study. Our fourth point is in non-uniform circular motion, the linear velocity and its corresponding angular velocity continuously changes at an instant. So this is the fourth one property. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर वेलोसिटी, म्हणजे तुम्हाला लिनियर वेलोसिटी हा कन्सेप्ट माहित आहे. लिनियर वेलोसिटी म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे स्ट्रेट लाईन मध्ये जी वेलोसिटी आपण यूज करतो त्या वेलोसिटीला लिनियर वेलोसिटी असं म्हणतात. डेफिनेशन सुद्धा आपल्याला माहित आहे. The rate of change of velocity with respect to time. The rate of change of displacement with respect to time, it is called as the linear velocity. That is the first definition, that is the acceleration, not velocity. म्हणजे rate of change of displacement with respect to time म्हणजे आपण त्याला simply linear velocity असं म्हणतात. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये अँग्युलर वेलोसिटीची सुद्धा डेफिनेशन स्टडी केलेली आहे. काय डेफिनेशन पाहिली आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ज्यावेळेस आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतो विथ रिस्पेक्ट टू टाइम मध्ये, तेव्हा त्याला आपण अँग्युलर वेलोसिटी असं म्हटलं जातं. जसं v इज इक्वल टू आपण ds अपॉन dt असं रिप्रेझेंट केलं जातं. याच फॉर्म मध्ये अँग्युलर वेलोसिटी म्हणजे या अँग्युलर वेलोसिटीला ओमेगा या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं जातं. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम. आता सिंपल अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी थीटा सिम्बॉल वापरतो आपण, म्हणून काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम, याला अँग्युलर वेलोसिटी असं म्हटलं जातं.
आणि त्याचं युनिट सुद्धा आपल्याला माहित आहे रेडियन पर सेकंद, कारण अँगल हा रेडियन मध्ये मेजर केला जातो. आणि आपल्याला टाइमचं तर जनरल युनिट माहितच आहे. टाइम इज ऑलवेज मेजर इन द सेकंड. टाइम या क्वांटिटीला आपण सेकंद यामध्ये मेजर केला जातं, म्हणून रेडियन पर सेकंद हे युनिट आहे. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही मीटर पर सेकंद हे युनिट घेतलेला आहे, कारण डिस्प्लेसमेंट आहे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असतो ऑब्जेक्टनं स्ट्रेट लाईन मध्ये, आणि तेव्हा आपण त्याला मीटर या क्वांटिटी मध्ये मेजर करतो. म्हणून मीटर पर सेकंद हे ऍक्च्युली युनिट आहे. कशाचं युनिट आहे? हे लिनियर व्हेलॉसिटीचं. आता आपण काय सांगतो या ठिकाणी महत्वाचा पॉइंट काय आपला, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ही कंटिन्युअसली काय होत जाते, चेंज होत जाते. आता लिनियर व्हेलॉसिटी चेंज झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस लिनियर व्हेलॉसिटी जर चेंज होईल त्यावेळेस त्याचं ऍक्सलरेशन तयार होणार आहे आपल्याला माहित असल्याप्रमाणे. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं चेंजेस हे कशामध्ये होईल बरं, अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये. तर म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो वेअर ओमेगा चेंजेस ड्यू टू अँग्युलर ऍक्सलरेशन. हियर ओमेगा changes due to angular acceleration. Angular acceleration ला अल्फा या सिम्बॉलने रिप्रेझेंट केला जातो. आता ओमेगा चेंज व्हायला म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये कन्वर्ट व्हायला, म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशनचा आपण फॉर्म्युला लिहू शकतो अल्फा बार it is equal to rate of change of angular velocity with respect to time, म्हणजे d ओमेगा बार अपॉन dt या फॉर्म मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. अँग्युलर ऍक्सलरेशन चे युनिट तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे 11 मध्ये, रेडियन पर सेकंद स्क्वेअर या फॉर्म मध्ये. म्हणजे ही झाली फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स. कशाचं झालंय आपण या ठिकाणी हे जो कन्सेप्ट स्टडी केलेला आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. आता बघ आपल्याला डायरेक्शन पाहायचा. नाउ द लास्ट पॉइंट ऑफ दिस नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इट इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन. व्हॉट इज आवर पॉइंट? Direction of angular acceleration. So in direction of angular acceleration we can simply say that direction of angular velocity and angular acceleration of actually angular acceleration along axis of rotation. Along what? Axis of rotation, because in non-uniform circular motion the particles still in the same plane. आता हा जो पॉइंट मी सांगितलेला आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी लिहितो आणि त्याचं मी मीनिंग सांगतो. काय सांगितलं बा, डायरेक्शन ऑफ angular velocity and angular acceleration, angular velocity and what? Angular acceleration along axis of rotation, along the axis of rotation. काय सांगितलं आपण, जे आहे ऍक्च्युली दोन क्वांटिटी सांगितल्या, डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन यांचं डायरेक्शन कशाच्या अलाउंग मध्ये असतं, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलाउंग मध्ये असतं. कशाच्या अलाउंग मध्ये आहे, अलाउंग द ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलाउंग मध्ये आहे. ते कशामुळे आहे पहा, because in non-uniform circular motion the particles still in the same plane, because in non-uniform circular motion the particles still in the plane. कशामध्ये असतात ते, प्लेन मध्ये असतात, पण ऍक्च्युली
कोणता वर्ड वापरायचा आपल्याला? सेम प्लेन मध्ये असतात, सारख्याच प्लेन मध्ये असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणून या ठिकाणी त्या अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे बघा डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन कशाच्या अलॉंग मध्ये आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग मध्ये आहे. कशामुळं? कारण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल हे एकाच प्लेन मध्ये असतात. आता आपण दोन कंडिशन बघितलेल्या आहेत. एक इन्क्रीजिंग स्पीड आहे आणि दुसरी म्हणजे डिक्रीजिंग स्पीड आहे. अशा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग स्पीड मध्ये ऍक्च्युली मी हे कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. एक सिंपल कन्सेप्ट बघा. या ठिकाणी मी पार्टिकल मूव्ह होताना दाखवलं आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने पार्टिकल मूव्ह आहे. ऍक्च्युली आपण या ठिकाणी ओमेगा म्हणजे आपण जी अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवलेली आहे आणि याच्या अलॉंग मध्ये अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन रिप्रेझेंट केलं. ही इन्क्रीजिंग स्पीड मध्ये घेतलं मी. ही फिगर ए जी आहे त्यासाठी यूज करायचं आपण इन्क्रीजिंग स्पीड साठी. आता दुसरी कंडिशन पहा. ऍक्च्युली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनच घेतो आपण कारण सर्क्युलर मोशन मध्ये एक कन्सेप्ट आहे. द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन मध्ये पार्टिकल मूव्ह होत असतो? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. म्हणून या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज घ्यावेत आपण. सो अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन. आता पहा डिक्रीजिंग स्पीड. फिगर बी काय आहे? डिक्रीजिंग स्पीड. फिगर पाहता क्षणी तुम्हाला या ठिकाणी दोघांमधला डिफरन्स कळेल. इन फिगर ए increasing speed at this condition angular velocity and angular acceleration are in the same direction. Angular velocity आणि angular acceleration चे डायरेक्शन कसं असतं? increasing speed मध्ये सेम असतं. म्हणजे असं लिहिता येते पहा. from figure A that is increasing speed the direction of angular velocity is same as angular acceleration. इंक्रीजिंग स्पीड मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटीचं आणि अँग्युलर ऍक्सलरेशनचं डायरेक्शन कसं असतं विद्यार्थी मित्रांनो? सेम असतं. आता बघा दुसरी फिगर जी आहे फिगर बी आहे. यामध्ये आपल्याला असं सांगता येतं दॅट इज डिक्रीजिंग स्पीड. स्पीड कशी आहे? डिक्रीज आहे. या ठिकाणी काय सांगता येते पहा डायरेक्शन जे आहे कशाचं डायरेक्शन? ओमेगाचं म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं आणि अँग्युलर डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज अपोजिट टू अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे या ठिकाणी जर डायरेक्शन सेम केव्हा आहे? इन्क्रीजिंग स्पीड मध्ये आणि डायरेक्शन डिफरंट किंवा अपोजिट केव्हा असतं? डिक्रीजिंग स्पीड मध्ये. या फॉर्म मध्ये आपल्याला हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा कन्सेप्ट कंप्लीट करता येतो. सो थँक्यू अबाउट द युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मी कंप्लीट केलं.